मित्रांनो नमस्कार. भारत पाक युद्ध त्यानंतरचा युद्धविराम, सो कॉल्ड युद्धविराम, हे सगळं जे काही चालू आहे दोन्ही देशांमध्ये, म्हणजे भारतातही पाकिस्तानमध्ये, दोन्हीकडचे जे लोक आहेत हौशे नवशे गवशे, हे आपापल्या पद्धतीनं या सगळ्या घटनांचा त्यांच्या सोयीचा अर्थ लावत आहेत. कोणी सेलिब्रेशन करू लागले, कोणी आपल्या सरकारना दोष देत त्यांना शिव्या घालू लागले, कोणी शत्रुराष्ट्राला शिव्या घालतंय. ब्लेम गेम सुद्धा सुरू आहेत आणि त्याचबरोबर श्रेयवादाची लढाई सुद्धा सुरू झाली काही ठिकाणी. अनेक जण म्हणतायत की आम्ही केलं, हा नेहमीचा सूर असतो प्रत्येक ठिकाणी. म्हणजे भारत ज्याला अपवाद आहे असं नाही, पाकिस्तानमध्येही तेच सुरू आहे. आता झालंय कसं की एकंदरच नेमक्या सगळ्या घटना कशा घडल्या पहलगामच्या हल्ल्यानंतरच्या, पुढच्या 14 दिवसात कुठली कुठली तयारी झाली आणि त्यानंतर भारतीय लष्करानं ज्या पद्धतीनं हा जो काही स्ट्राईक केलाय आणि त्या स्ट्राईक नंतर जे रिटॅलिएशन झालं, त्या रिटॅलिएशनला परतवून लावण्यात ज्या पद्धतीनं भारताला यश आलंय, हे सगळ्या जगाने पाहिलंय. पण ज्यांची फाटून चार झालेली आहे ते लोक जे आहेत ते उगाचच उसनं अवसानानं जगाला दाखवून देत आहेत की आम्हीच जिंकलोय. म्हणजे हे ज्या पद्धतीने सीज फायरचं जे काही नाटक नौटंकी झाली, म्हणजे कुणी केली हे दोन्ही देश मान्य करत नाही. ते तर उघडपणे तिकडून गोळ्यांचा वर्षाव करतायत. इकडून आपल्या राष्ट्राने सरळ स्पष्ट सांगितलंय, संरक्षण मंत्री म्हणाले ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाहीये, जोवर दहशतवाद्यांचा खात्मा होत नाही तोवर हे सुरू राहणार. आणि खुद्द ट्रम्पने एका त्या ट्विटमध्ये स्पष्टपणे सांगितलं की हे युद्ध आजचं नाही आहे, 100 वर्ष जुनं युद्ध आहे. 100 पेक्षाही जास्त वर्षापासून भारत पाकिस्तानामध्ये एक प्रकारचं युद्ध सुरू आहे. तर त्यात सुरुवातीला भारत किंवा पाकिस्तान अशी कुठली दोन राष्ट्र नव्हती, पण जे काही होतं ते हिंदू आणि मुस्लिम किंवा स्थानिक आणि आक्रमक जे बाहेरच्या प्रांतातून आलेले यांच्यात जो संघर्ष सुरू होता, तो संघर्ष आता टप्प्याटप्प्यानं वेगवेगळ्या स्वरूपात बदलत गेलाय. आज त्याला भारत पाकिस्तान युद्धाचं नाव दिलं जातं, शीर्षक दिलं जातं. यापूर्वी ते वेगवेगळ्या शीर्षकाखाली खपवलं गेलंय, इतिहासात लिहिलं गेलंय. आता ह्या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणजे जो आहे ना, तो पाकिस्तानमधल्या पूर्णतः संपलेलं जे राजकीय नेतृत्व आहे, तिथल्या राजकीय नेत्याचं नाव तुमच्यापैकी कुणाला तोंडावर आहे का? म्हणजे तो आता तो बालिश बायका तर बहु बडबडलावाला तो बिलावल भुट्टो सोडून द्या. तो त्याच्या एका विधानामुळं तो आपल्या लोकांच्या तो चर्चेत आला, त्याचं नाव आपल्या तोंडावर येऊ लागलं. त्यांची ती हिना रब्बानी खार नावाची कोण खासदार होती, तिची चर्चा भारतात व्हायची ती वेगळ्याच कारणानं, तिच्या सौंदर्यामुळं. आता आपल्याकडचे आंबट शौकीन जसे कमी नाही आहेत, तसे तिकडचे तिखट शौकीन वेगळे आहेत. तिकडे त्यांना तिखटातलं काय लागतं ही गंमत इम्रान खानला विचारा. इम्रान खान बिचारा तुरुंगात हे सगळे तिखट शौकीन झेलतोय अक्षरशः. आता यावर फारशी चर्चा नाही किंवा मीडियात अधिकृत दुजोरा मिळत नाहीये, पण इम्रान खानवर तिथल्या तुरुंगात म्हणे बलात्कार झालेत. हे लवंडेबाज जे आहेत लष्करी अधिकारी, त्यांचे शोक. बिचारा एका लेफ्टनंट लेवलच्या एका लष्करी अधिकाऱ्याने कोवळ्या तरुण मुलानं, जो दिसायला थोडासा बायकी होता, त्याच्यावरही बलात्कार झाला आणि त्याने आत्महत्या करताना भलं मोठं पत्र लिहून ठेवलं. आता अशा पद्धतीनं यांची नाचक्की होत असताना इम्रान खान सारख्या जातकुळीतला अजून एक क्रिकेटर, जे पाकिस्तानमध्ये राजकीय नेत्यांना जेवढा मान मरातब नाही तेवढा पाकिस्तानच्या क्रिकेटर्स नव्हता. एकेकाळी पाकिस्तानची टीम तेवढी स्ट्रॉंग होती. इम्रान खान नंतरची एक पिढी आली, ज्यात शाहिद आफ्रिदी नावाचा एक क्रिकेटर होता. त्याचा एक भाऊ, चुलत भाऊ, जो 2023 मध्ये काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करताना भारतीय सैन्याकडून मारला गेला होता. आणि त्याच पद्धतीच्या आतंकी विचाराने भारित असा हा शाहिद आफ्रिदी, जो सातत्यानं हरभजन सिंग असो किंवा आपला तो शिखर धवन असो, गौतम गंभीर असो, या मंडळींमध्ये ट्विटर वॉर सुरू असतं. हे लोक भारताची बाजू लावून धरतात, तो
पाकिस्तानची बाजू लावून धरतो. तो नुसती पाकिस्तानचीच नाही तर काश्मीरमध्ये, POKमध्ये, काश्मीरमध्ये जे यांचे दहशतवादी भाईबंध आहेत त्यांचीही बाजू लावून धरतो. आता त्याने काय झालं की हे सगळं सीज फायरचं जे नाटक झाल्यानंतर लाहोरमध्ये एक मोठी रॅली काढली. त्या रॅलीमध्ये तो गाडी बिडीवर चढून मस्तपैकी एखाद्या नेत्याच्या थाटात ती रॅली संबोधित करत होता. रोडवरून त्यांची मोठी रॅली चालली होती. आणि त्यानंतर म्हणजे तो तिथल्या काही प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना असा दावा करतोय की पाकिस्तानी फौज जी आहे ती किती ताकदवर आहे, ती किती अत्याधुनिक आहे याची झलक जगाला आम्ही दाखवली. भारत मान्य करत नसेल पण भारताला आम्ही हरवलंय. तर ही अशी विधानं हे लोक हे करतात ना, तर कधी कधी असं वाटतं की कुठून हा माल मिळवतात एवढा कडक नशा देणारा. आमच्याकडे आहेत काही भांडूपचे नवसागर सम्राट, पण त्यांचा माल पण यांच्या माल पुढे फिका वाटतो. एवढा कडक माल असतो यांच्याकडे. बघा काय बोलतोय. ने जिस तरीके से CNN BBC पे इंटरव्यू देके पाकिस्तान की नुमाइंदगी की, मेरे लिए बड़ी खुशी की बात है कि एक पाकिस्तानी ने उनको फेस किया और दुनिया ने देखा. हमारी अफवाज ने कहा था कि हम जब करेंगे तो दुनिया देखेगी, और दुनिया ने देखा है, सबको दिखा है, दिन की रोशनी में दिखाया है. तो हमें कमजोर ना समझे. भारत जो है उसकी कैलकुलेशन गलत हो गई, उसको हमारी स्किल्स और हमारी टेक्नोलॉजी जो हमारी आर्म फोर्सेस के पास है उसका अंदाजा नहीं था. अब मेरे ख्याल में बहुत अच्छी तरह अंदाजा हो गया है. फिर मैं बात करूंगा, अमन से चलो, प्यार मोहब्बत के साथ चलो. हिंदुस्तान के लोग पाकिस्तान आना चाहते हैं, पाकिस्तान के लोग हिंदुस्तान आना चाहते हैं. आपस में क्रिकेट के ताल्लुकात बहाल होने चाहिए. हम तो इस सोच के लोग हैं. आप ना टीम भिजवा रहे हो ना खेलना चाह रहे हो. किस सोच, किस माइंडसेट के लोग हो आप लोग? पाहिलं मित्रो, हा शाहिद आफ्रिदी पाकिस्तानामधली जी अनागोंदी आहे त्या अनागोंदीचा फायदा घ्यायला बघतोय. त्यालाही दुसरा इम्रान खान होण्याचे वेध लागले. म्हणजे इम्रान खान तर आता तुरुंगात आहे. 2 दिवसापूर्वी अशी बातमी आली की इम्रान खानला कोणीतरी तिथे तुरुंगातच ठार केला. आता काय बातम्या येतील आणि काय सांगता येत नाही. मुळव्याध झालेल्या इम्रान खानला ज्या पद्धतीनं तिकडे त्रास दिला जातोय, म्हणजे बघा आता मुळव्याध झालेल्या माणसांवर जर पुढचं बोलायला नको खरं तर अशी परिस्थिती त्या पाकिस्तानमध्ये. आणि त्या पाकिस्तानचं नेतृत्व करायला शाहिद आफ्रिदी आता तयार होतोय. आपल्याकडे कसे असतात भावी नगरसेवक, भावी आमदार, तसा हा पाकिस्तानचा भावी पंतप्रधान बनण्याच्या तयारीत आहे. ह्या माणसाला आपण जिंकलोय, पाकिस्तान जिंकलंय, ही जी फुशारकी मारायची ना, त्याला कुणीतरी हा व्हिडिओ दाखवावा. बहावलपूरच्या एका मैदानामध्ये एक मिनी स्टेडियम आहे. त्या मिनी स्टेडियममध्ये ज्या पद्धतीनं जे 9 स्ट्राईक झाले होते भारतानं जे सुरुवातीला केले, त्या स्ट्राईक नंतर 40 पेक्षा जास्त ॲम्ब्युलन्स उभ्या केल्या गेल्या होत्या. आणि त्या प्रत्येक ॲम्ब्युलन्समधून 3 ते 4 दहशतवादी हे अल्लाला प्यारे झालेले बंदे बाहेर काढले जात होते. जनाजे होते त्यांचे, त्यावर पाकिस्तानी राष्ट्रध्वज गुंडाळला होता. या राष्ट्रध्वज गुंडाळून आणलेल्या हुतात्म्यांना, त्यांच्या भाषेत शहीदांना मानवंदना द्यायला तिथले अतिरेकी माथे फिरू असे ते जे लोक आहेत तेही जमले होते. इतकंच काय, लष्करातले अधिकारी, ISI नावाची त्यांची जी काही गुप्तचर यंत्रणा आहे जी सगळा देश चालवते, त्या ISIचे अधिकारी होते, लष्करातले अधिकारी होते. त्यांच्यासोबत होता मौलाना मसूद अझर, त्यांच्यासोबत होता हाफिज सईद, त्यांच्यासोबत होता सय्यद सलाउद्दीन. म्हणजे जे भारताच्या यादीत आहेत मोस्ट वॉन्टेड म्हणून, ते यांच्या लष्कराच्या अधिकाऱ्यासोबत असतात. आसिम मुनीर स्वतः काही ज्यांना कांदा द्यायला हजर झाला होता. तुमचा शहबाज शरीफ पंतप्रधान, तो अशा अतिरेक्यांच्या जनाजामध्ये जनाजे की नमाज पडायला जात होता. ही अशी विदारक परिस्थिती समोर असताना, पाकिस्तानांची वीट आणि वीट ढिल्ली करून ठेवलेली असताना, शाहिद आफ्रिदी म्हणतोय की आम्हीच जिंकलो. भारतातही असे लोक कमी नाही आहेत की आम्हीच जिंकलो म्हणून काही रील्स बनवणं, शॉर्ट बनवणं. नेमकं झालंय काय? या युद्धाचा विराम झालाय की हे युद्ध याने जिंकलंय, हा हरला असं कोणी जाहीर केलंय, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. हल्ले आजही सुरू आहेत. पूंछ राजौरीत पाकिस्तान हल्ला करतंय, या हल्ल्यांना उत्तर दिलं जातंय भारताकडून. किती नुकसान होईल, काय होईल, पाकिस्तान जगाच्या नकाशावरून पुसला जाईल का कायमचा, याबद्दलही अजून पुरेशी स्पष्टता आलेली नाहीये. तिकडे स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा झालेली आहे. एवढं सगळं घडत असताना जर डोळ्यावर पट्टी बांधून हा शाहिद आफ्रिदी
भावी पंतप्रधान बनण्याच्या नादामध्ये जगाला ओरडून सांगत असेल की होय, आम्ही भारताला, मोदींना, सगळ्यांना दाखवून दिलंय की आमच्या फौज, आमचं जे लष्कर आहे, त्या लष्कराची ताकद काय, तर याला काय म्हणायचं? हसावं की रडावं हेच कळेनासं झालंय. आपल्याकडचे पण पप्पू लोक कमी नाही आहेत. त्यांच्यावर सविस्तर बोलणार आहे, पण एका वेगळ्या एपिसोडमध्ये. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.